आता ज्या पद्धतीने अजित चव्हाण फार टिपू सुलतान विषयी गरळ ओकत होते, त्यांनी 2-3 गोष्टींची कबुली दिली पाहिजे. पहिला तर ऋतू तावडे आणि अजित हिरो चव्हाण आहे का? हिरो संरक्षण टिपू सुलतान तुमचा? अजित चव्हाण मग छत्रपती नाही, शिवाजी हिरो आहे का? महाराजांचा अपमान ज्यावेळी भगतसिंग हिरो आहे का? कोश्यारीने केला अरे त्यावेळी त्या तुम्ही कुठे होतात? नाही, खरं तर बिलकुल काय माहिती का? आमचे हिरो छत्रपती संसदीय शिवाजी शब्दांचा महाराज वापर आहेत. करायचा चर्चेमध्ये. छत्रपती शिवाजी विभाग महाराज घेतला आमचे पाहिजे. हिरो आहेत. लक्षात ठेवा. मग भाजपवाल्यांचा हा? टिपू सुलतान हिरो आहे का? हे बघा, बुलढाणा शहर अध्यक्ष मंदार बाहेकर यांनी भाजपचे बुलढाणा शहर अध्यक्ष अहो, कुठं मंदार बोलताना बाहेकर या बोलावून बाकीच्या गप्पा तुम्ही सांगायला लागले. तुम्हाला प्रश्न विचारलाय, टिपू सुलतान हो तुमचा नाही, हिरो आहे आमचे का? हिरो छत्रपती शिवाजी महाराज टिपू आहेत. सुलतान लक्षात घ्या. काँग्रेसचा हिरो आहे का? मग हे तुमच्या प्रोटोकॉलमध्ये टिपू काँग्रेसचा सुलतानचा हिरो फोटो आहे का कसं टिपू काय? सुलतान? हिरो तुमच्या आहे का टिपू सुलतान प्रोटोकॉलमध्ये टिपू काँग्रेसचा? सुलतानचा फोटो कसं काय? तुम्ही काँग्रेसचा अँकर हिरो आहे आहात का का? टिपू सुलतान? उत्तर द्या. अजित चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ज्यावेळी अरे कोश्यारीने लाजा वाटल्या केला पाहिजे, कपिल त्यावेळी डोके. देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही कुठे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. अजितजी, अजित आता त्यांना चव्हाण बोलू तुमच्या देत ना. प्रोटोकॉलमध्ये टिपू अजितजी, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की बाकीचे बोलत असताना त्यांना बोलू देत म्हणून. प्लीज त्यांना बोलू देत. बोला कपिलजी, बोला. लाज वाटली पाहिजे की सोयीनुसार महापुरुषांच्या नावाचा वापर करतो. 2014 पासून महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं. लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अजित चव्हाण, तुम्हाला लाज वाटली पाहिजे की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण धार्मिक वाद लावताय, नको त्या विषयावरून चर्चा घडवून आणता. सपासप बडवल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. यांची ऐकायची हिंमत नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला बिलकुल. कुठले छत्रपती अजित शिवाजी चव्हाणजी, महाराज प्लीज. अजित अजित चव्हाणजी, चर्चेची मर्यादा बाळगाल तुम्ही कुणाल. अजित चव्हाणजी, चर्चेची मर्यादा बाळगा. कोणतेही असे शब्द वापरू नका जे सार्वजनिक ठिकाणी चर्चेमध्ये आपण एकमेकांसाठी वापरत नाही. कविताजी, मला संरक्षण पाहिजे, त्यांचा आवाज बंद करा, मला बोलू द्या. कुठल्याही अजित अजितजी, चव्हाणांकडे त्यांचं बोलणं पूर्ण बोलण्यासाठी होऊ देत कुठलाही ना. मुद्दा नाही. अजित चव्हाणांकडे बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही. त्यांची टिपू सुलतान प्रकरणावरून दुटप्पी भूमिका आहे, त्यामुळे ते विषय सोडून चिडतायत. देवेंद्र फडणवीस, अजित चव्हाण आणि भाजपच्या सगळ्या या चेले चपाट्यांची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे. त्यांना सोयीनुसार महापुरुषांचा वापर करायचा आहे. कपिलजी, तुमचा मुद्दा पोहोचला. अजितजी बोला, 1 मिनिट. अजितजी बोला, चला. आणि मी सांगतो आपल्याला की हा सप्ताह पुतळा कोसळला, काय कारवाई केली? कमिशन घेतलं का देवेंद्र फडणवीसांनी? त्याच्यावरती हिंदुत्ववादी कार्यकर्ते वार केल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. वार केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजे? बिलकुल तोंडाला काळं फासतील. नाही, व्हॉट डू यू मीन तोंडाला बाय काळं वार? फासतील हर्षवर्धन सपकाळच्या. तुम्ही हिंसक अजिबात भाषा बोलणार वापर नाही. तुम्ही आणि हिंसक एकही भाषा सांगतो, वापरताय. अजित चव्हाणजी, हा क्लिअर करा. शिवभक्तांचा अजित शब्दाचा चव्हाणजी, उल्लेख क्लिअर करा. वार आम्ही- म्हणजे काय? आम्ही हर्षवर्धन सपकाळ जिथे सापडेल त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा.